कशेळीचे आदरणीय सरपंच वासुदेव पाटील साहेब उपस्थित आहेत। साहेबांना विनंती करतो की आपण स्वागताचा स्वीकार करायचा आहे। खरंच आज अतिशय दुग्ध शर्करा योग आहे, कारण सन्माननीय रायगडचे आमदार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची निश्चितच राजधानी आहे आणि संभाजीनगर म्हणजे छत्रपती शिवरायांचे सुपुत्र। दोन्ही विभागातील आमदार आणि त्यांचे मित्र म्हणजे आपले सन्माननीय दादा रुपेश दादा, या त्रिवेणी संगमातून अतिशय चांगला दुग्ध शर्करा योग मी म्हणेन। मनपूर्वक हार्दिक स्वागत। आदरणीय काल्हेरचे शाखा प्रमुख दीपकजी म्हात्रे यांचं स्वागत करायचं आहे आमदार चषक 2017 मध्ये। स्वागत आहे। मायेची शाल सुंदर असा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे। कशेळीचे आदरणीय उद्योगपती सागरजी पाटील, आपण सुद्धा पुढे यायचंय। मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। निश्चितच मैच की शुरुआत करना है हमारी टेलीकास्ट टीम। आपको पीआईपी पिक्चर इन पिक्चर। धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्स मी महाड विधानसभेचे सन्माननीय आमदार भरतदादा गोगावले साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभेच्छा ऐकण्यासाठी आम्ही तयार आहोत। आपले विचार आपण व्यक्त करायचे आहेत। मैच रोक देना अंपायर। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला वंदन करतोय। राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेले ते आई जिजाऊ मासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय। रायगडावर खडे बसर शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही। या भूमंडाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुसलं जाऊ शकत नाही, ज्याने कीर्ती संपादन केली म्हणून ज्याला संबोधलं गेलं, यशवंत, धैर्यवंत, शिववंत, नीतिवंत राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना वंदन करतोय। सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठ्यांची, ज्याला शूरवीर धर्मवीर संभाजी महाराज यांना संबोधलं गेलं, ते शूरवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतोय। असं म्हटलं गेलेलं आहे की या जगामध्ये बरेचसे राजे होऊन गेले, परंतु छत्रपती एकच झाले आणि ते म्हणजे राजे शिवछत्रपती महाराज। 32 मानाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा आमचा हा राजा, आणि ते राजे होत असताना छत्रपती झाले, परंतु छत्रपती होण्यामागे ज्या मावळ्यांचं योगदान होतं त्यामध्ये अग्रगण्य ज्याचं नाव घेतलं जातं ते आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं ज्यांनी आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतोय। आणि ज्यांच्यामुळे या ठाणे, मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये आज आपला मराठी माणूस ताट मानेने उभा आहे, ते मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतोय। सर्व एकत्र आणि एकच शिलेदार एका बाजूला अशी जी संपूर्ण महाराष्ट्राचं ज्यांच्याकडे लक्ष लागून राहिलेलं होतं ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब, युवा सेनेचे अध्यक्ष सन्मान्य आदित्यजी, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या ठाणे महानगरपालिकेवरती लक्ष लागून राहिलेलं होतं ते एक हाती सत्ता आणणारे शिलेदार या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय। आमदार बरेचसे आहेत परंतु आमदार चषक भरवणारे कमी आहेत, आणि जे आहेत त्याच्यामध्ये ज्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे ते आमचे सहकारी मित्र आमचे रुपेश भाऊ, त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आज या ठिकाणी संभाजीनगरचे तिथले शिलेदार आहेत आमचे शिवसेनेचे,
आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे संजय भाऊ, त्याचप्रमाणे आमचे उपजिल्हा प्रमुख काय ना देवानंदजी थळे आणि अदरवाईज इतर असणारे सर्व माझे संघटनेचे किंवा अदरवाईज आलेल्या इतर काही वेगवेगळ्या पक्षाचे सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्या निमंत्रित संघ की जे आज इथे गेल्या 26 तारखेपासून जो हा भरगच्च मेजवानीचा कार्यक्रम, कारण गेली 5 वर्ष आम्ही पाहतोय आणि आता दादानी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की दरवर्षी काहीतरी वेगळं आगळं असतं आणि ते जर कोणाचं पाहायचं असलं तर या भिवंडी नगरी सारख्या या शहरामध्ये रुपेश दादाची एक संकल्पना आणि या वेळेला त्यांनी जे काय 500 शिलाई मशीन म्हणजे 500 भगिनी की आमच्या या भाऊरायाला पुढच्या येणाऱ्या 19च्या निवडणुकीमध्ये हे आतापासूनच त्याची बांधणी चालू आहे असं आम्हाला वाटतंय. आणि दादा असं मला वाटतंय की गरिबाचा आशीर्वाद हा हृदयापासून आणि मनापासून असतो, श्रीमंतांचा आशीर्वाद कधी लागत नसतो आणि ते मतलबी असतो. म्हणून आपण जेवढ्या गरिबांना जे काही सहकार्य करू त्याच्या एवढं दुसरं कुठचं पुण्य असू शकत नाही आहे. आणि म्हणून ज्या या कबड्डी आपल्या क्रिकेटच्या या मेजवानीच्या सोबतच आमच्या काही भगिनींना जो काही रोजगार मिळवून देण्याचं काम या शिलाई मशीनच्या माध्यमातून होईल. जसे जसे त्या कपड्याला टाके बसतील तसं तसे आमच्या दादाचं नाव निघणार आहे. आणि म्हणून दादा पुढच्या वेळेला आणखीन काहीतरी वेगळं असणार आहे हे आम्हाला कल्पना आहे, कारण बरेचसे काही मोठे लोक आहेत परंतु खिशात हात घालणारे फार कमी आहेत आणि खिशात हात घालणाऱ्यांपैकी आमचा रुपेश दादा आहे. म्हणून माझ्या या रायगडच्या वतीने आणि संभाजीनगर आमचा शिरसाहेब बोलतील 2 मिनिटं, परंतु मला सांगू इच्छितो कारण हा जवळ असणारा भाग आहे आमचा. संजय भाऊ आवडीने निमंत्रण करत असतात आणि मग त्याच्या निमंत्रणाला येऊन त्यांची थोडीशी तिथं मान ताट व्हायला पाहिजे आपल्यासारखे मंडळी आल्यानंतर. उद्या आणखीन आपला दुसरा एक संच येणार आहे. काल मला वाटतं मंत्री महोदय सावरासाहेब येऊन गेले असे त्यांचे असणारे आणि परत आणखीन येत आहेत कारण 2 तारखेला मला वाटतं हा सांगता समारोप होणार आहे. ज्या ज्या संघाने भाग घेतले, जे विजयी झाले त्यांनाही धन्यवाद आणि जे पराभूत झाले त्यांनाही धन्यवाद, कारण कोण नाही कोणतरी जिंकणार, कोण नाही कोणतरी हरणार. काल आपला पाहिलेला धर्मशाळेचा जो काय कार्यक्रम आपल्या हिंदुस्थानच्या संघाने जे काय त्या ऑस्ट्रेलियाला पाणी पाजलं फार समाधान वाटलं, कारण आती तिथं माती ही ठरलेली असते. तसा जो काय उन्माद त्यांना आला होता त्या ऑस्ट्रेलियावाल्यांना त्यांनी सांगितलं तर तो त्यांचा जिरवण्याचं काम आपल्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी केलं. त्याबद्दल आपल्या सगळ्या भारतीयवासियांच्या तर्फे त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा. पुन्हा एकदा मी रुपेश दादा आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण आमच्या तरुणाईला ही एक मेजवानी आहे. कारण असेच सामने क्वचित होत असतात, बाकी छोटे मोठे होत असतात, परंतु जे पारितोषिक ऐकलं तर आम्ही पण संजय भाऊ सुंदर झालो, कारण एवढे मोठे पारितोषिक आमच्या ग्रामीण भागामध्ये नाही आहे. कारण भिवंडी शहर जरा वेगळा चर्चेचा विषय आहे आणि ठीक आहे असो, परंतु हे आणखीन पुढे वाढत जावं की जेणेकरून रुपेश दादांचं नाव आणि गाव हे असंच पुढे राहणार आहे, त्याबद्दल शंका नाही. आणि आता जे काय कोण चौकार षटकार मारतात तर आमच्या दादाची हॅट्रिक व्हावी, म्हणजे 3ऱ्या वेळेला आमदार, त्यासाठी माझ्या पहिल्या प्रथम शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना संयोजक, आयोजक, कॉमेंटेटर सगळ्यांना मनापासून लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब, अतिशय बोलक्या भावना साहेबांनी व्यक्त केल्या. आदरणीय संभाजीनगरचे आमदार संजयजी शिरसाट साहेब आपल्या भावना व्यक्त करत आहेत. विधानसभेतील माजी सहकारी भरतसेठ ज्यांनी हे सामने आयोजित केले असे माझे सहकारी रुपेश. खरं तर रुपेशने हे सामने आयोजित केलेले नाही, त्याच्या भावाने केलेले आहेत. नाव त्याचं होतं, काम दुसरंच करतोय. मला आनंद एका गोष्टीचा झाला, मी माझा रूट आहे, आठवड्यातले 2-3 वेळा चक्रा या भिवंडी रस्त्यावर होत असतात आणि भिवंडी म्हणलं तर एक वेगळ्या भावनेने या पहिले कधीतरी 10 वर्षापूर्वी पाहिलं जायचं. रुपेशने एक माणसाला जोडत भिवंडी ही सुद्धा कला क्षेत्रात सुद्धा पुढे आहे हे दाखवून दिले. ते पाहण्यासाठी आम्हाला हा योग आला, म्हणून रुपेशचे मनापासून आभार मानतो. क्रिकेट
आमच्या इकडे आम्ही शहरात राहत असताना सुद्धा आमच्याकडे असे ग्राउंड आणि क्रिकेट आम्हाला सुद्धा पाहायला मिळत नाही. परंतु सामाजिक जाणीव ठेवून शिवसेना प्रमुखांनी जे शिकवलंय की आपल्याला काम केलं पाहिजे, लोकांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. आमदार असेल, नगरसेवक असेल, कोणताही पदाधिकारी असेल, त्यांनी जमिनीवर राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आज रुपेश जमिनीवर मला पाहायला मिळालाय. माझा एक सहकारी म्हणून त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. क्रिकेटला उशीर होते. भरत शेठनी संपूर्ण काही बोलून गेलेले, पुढच्या शुभेच्छाही दिलेल्या आहेत. भरत शेठ, भिवंडीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. थोडं उद्धव साहेबांना सांगा, इकडं कधी काही मिळालेलं नाहीये. एक फक्त काय कमिटी मिळालेली आहे. पुन्हा जेव्हा केव्हा चेंज होईल तर रुपेशचं नाव मंत्रिमंडळाचं येऊ द्या. एक चांगला नेता या भागामध्ये. मी कोणमध्ये यायचो, शाबीर व्हाईच्या घरी कित्येक वेळा मुक्कामही केलेला आहे. माझा साला इथं जज राहून गेलेले आहेत. म्हणजे मला भिवंडीची थोडंसं अटॅचमेंट आहेच. परंतु पुन्हा एकदा आलेल्या सर्व संघाचं मी मनापासून स्वागत करतो. आम्हाला बोलवलंय, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल रुपेश आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांच्या प्रती या विजयी शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सामना सुरू करायचा आहे. आणि साहेब, या माध्यमातून सांगू इच्छितो की आमदार साहेब 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर निश्चितच या स्पर्धांना सुरुवात करतात. कारण विद्यार्थ्यांचं कुठे शैक्षणिक नुकसान होऊ नये ही चांगली भावना आमदार साहेबांच्या माध्यमातून आज पोहोचली जाते. म्हणूनच सन्माननीय आमदार साहेबांचं दरवर्षी निश्चितच जिल्हाभरात